इंदापूर शहरातील आय कॉलेज समोर काल संध्याकाळी 7च्या सुमारास अज्ञात दोन हल्लेखोराने एका युवकावर बेछूट गोळीबार केल्याने गोळीबारामध्ये युवक गंभीर जखमी झाला आहे। या घटनेने इंदापूर शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे। त्यामध्ये प्राथमिक पोलीस तपासातील माहिती समोर आली आहे। 30 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7च्या सुमारास कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय इंदापूर समोर आय कॉलेज या ठिकाणी राहुल अशोक चव्हाण वय 25 वर्ष याच्यावर अज्ञात दोन इसमांनी अतिशय जवळून बेछूटपणे गोळीबार केला आहे। यामध्ये तो युवक गंभीर जखमी झाला असून त्यास खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। युवकाची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे। गोळीबार करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून दुसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत। त्याची बातमी मिळालेली होती। सदर जो जखमी युवक आहे त्याचं नाव राहुल अशोक चव्हाण असून ते आउट ऑफ डेंजर आहेत। ते सध्या दवाखान्यामध्ये त्यांचा उपचार चालू आहे आणि जो अज्ञात इसम त्यांच्यावर फायरिंग करून तिथून पळून गेलेला होता, त्या अनुषंगाने पुणे जिल्हा नियंत्रण कक्षामार्फत पुणे जिल्ह्यामध्ये दौंड, त्याच्यानंतर यवत, उरळी कांचन, वालचंद नगर, तसेच सोलापूर ग्रामीण, सोलापूर शहर आणि उस्मानाबाद अशा वेगवेगळ्या शहरामध्ये नाकाबंदी इमिडिएटली लावण्यात आलेली होती। त्या अनुषंगाने फायरिंग करून गेलेला इसम हा वालचंद नगर पोलीस स्टेशनच्या दिशेने गेला होता आणि तिथल्या नाकाबंदीमध्ये तेथील प्रभारी अधिकारी राजकुमार डुंगे यांनी त्या इसमाला ताब्यात घेतलेला आहे आणि फायरिंग करणाऱ्या इसमाने जे फायर केलेले वेपन आहे ते पण ताब्यात घेतलेलं आहे। या अनुषंगाने जखमीकडे अधिक विचारपूस केली असता जे सिरसुळी गाव आहे त्या गावातील हे सर्वजण असून जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांनी आज रोजी हल्ला केलेला आहे। त्या आरोपीला आम्ही 2 तासाच्या आत ताब्यात घेतलेला आहे। तसेच माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण श्री पंकज देशमुख सर यांच्या अंतर्गत जे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये मोहीम राबवलेली आहे, त्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये एकूण 12 वेपन जमा केलेले असून आज सकाळीच माननीय पोलीस अधीक्षक महोदयांनी एकूण 7 वेपनच्या बाबत प्रेस नोट दिलेली होती। त्यासोबतच वालचंद नगरचे 3 आणि माळेगाव येथे 2 असं एकूण 12 वेपन सप्टेंबर महिन्यामध्ये जमा केलेली आहे। धन्यवाद। आरोपीचं नाव काय सर? याच्यातील जो आरोपी निष्पन्न झालेला आहे त्याचं नाव धीरज उर्फ सोन्या हनुमंत चोरमोले। अजून याच्यामध्ये अजून आहेत असं समजतं? त्याच्यामध्ये आता फिर्यादीची फिर्याद घेणं आणखी चालू आहे। आता ही पोलीस स्टेशनने आणि या सगळ्या पथकाने केलेली चांगली कामगिरी जे 2 तासाच्या आतमध्ये जे पकडलेलं आहे ते तुमच्या सगळ्यांच्या समोर येण्यासाठी ही प्रेस घेतलेली आहे। या अनुषंगाने या वादाचं कारण, या वादाचा उद्देश आणि याच्यामध्ये कोण कोण सामील आहे ते FIRच्या अनुषंगाने गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील तपास केला जाईल। वेपन व्यतिरिक्त पोलिसांकडून काय अजून हाती लागले का? एक वेपन आणि एक त्याचं चालवत असलेलं व्हेकल, मोटरसायकल आणि आरोपी ताब्यात घेतलेला आहे। सर, बारामती असेल किंवा इंदापूर असेल, आज सकाळची बारामतीमध्ये जी घटना जर बघितली तर तिथंही जे अल्पवयीन आरोपी आहेत त्यांच्या माध्यमातून आज तिथं खुनाची घटना घडली। आज इंदापूरमध्ये फायर झालं। ग्रामीण भागात पोलीस प्रशासन कमी पडतंय हे रोखण्यामध्ये? पोलीस प्रशासन बिलकुल कमी पडत नाही आहे। पोलीस प्रशासनाने धडाकेबाज कारवाई करत आहे। 12 वेपन एका महिन्यामध्ये पोलीस प्रशासनाने सीज केलेले आहेत। बारामतीची जर घटना आपण बघितली तर ते अल्पवयीन मुलांना केलेलं कृत्य आहे आणि तिथंही त्या मुलाला ताब्यात घेतलेलं आहे। तिथंही क्षुल्लक कारणावरून त्यांचे वादावादी झाले होते। लक्षात घ्या की गुन्हे रोखण्यासाठी सर्व घटकांनी पुढे येणं गरजेचं आहे। की शाळा कॉलेजेसमध्ये जे काही प्रकार होतात, आपल्या मुलांची कोण संगत आहे, सोबत आहे, तो काय करतो, याकडे आईवडिलांचं जास्त लक्ष असणं गरजेचं असतं। शिक्षक प्राध्यापकांचं लक्ष जास्त असणं गरजेचं असतं। आमचे DYSP 21 तारखेला त्या कॉलेजमध्ये जाऊन गुन्ह्याच्या संदर्भात, अवेअरनेसच्या संदर्भात 9 दिवसापूर्वी त्याच सेम कॉलेजमध्ये जाऊन मार्गदर्शन देऊन आलेले होते आणि त्या मार्गदर्शनमध्ये हे सगळे स्टुडंट त्या ठिकाणी होते। आजचा जो पीडित आहे तो पण होता आणि विधी संघर्षग्रस्त पालक जे ते पण होते। पण यामध्ये पोलीस कुठेही कमी पडत नाही। गुन्हे घडतात आणि त्याचं डिटेक्शन करण्याचं काम आमचं आहे। प्रिव्हेन्शनच्या दृष्टीनं 12 वेपन जमा केलेले आहे आणि त्यामध्ये निश्चितच पोलीस दलाने चांगली कामगिरी केलेली आणि करत राहणार। त्यासोबतच या अल्पवयीन मुलं जे काही करत आहेत त्या दृष्टीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक अवेअरनेस प्रोग्राम म्हणून शाळा कॉलेजेसला भेट देणे आणि तिथल्या शिक्षकांसोबतच विद्यार्थ्यांचं, विद्यार्थिनींचं चांगलं समुपदेशन करणे हा आमचा एक ठोस कार्यक्रम पुढल्या 1 महिनाभरात आम्ही राबवणार आहोत। यामध्ये सर्व घटकांनी लक्ष देणं गरजेचं आहे। प्राध्यापक वर्ग असतील, शिक्षक वर्ग असेल किंवा पालक वर्ग असेल, त्यांनी आपले जे मुलं आहेत 18 ते 20 वयोगटातले असतील किंवा अल्पवयीन असतील
पौगंडा वस्तीतली जी मुलं म्हणतो त्यांच्या प्रतीकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यांच्या संगतीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यामुळेच सगळं या गोष्टी नियंत्रणात येऊ शकतात असं आमचं मत आहे. थँक्यू. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मध्यंतरी गेल्या पंधरवड्यामध्येच बारामतीमध्ये आवाहन केलं होतं पोलीस प्रशासनाला की वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी ठोस पावलं उचलावीत. मात्र आजची घटना जर बघितली तर बारामती नव्हे तर महाराष्ट्राला हादरवणारी आहे, भले ती अल्पवयीन असली तरी. आता यापुढे अशा घटना घडूच नाही यासाठी काही ठोस पावलं उचललं जाणार आहेत का पोलीस? तेच मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही याच्यामध्ये जे मेजर घटक आहे अल्पवयीन मुलं जी म्हणतो आपण ते शाळा कॉलेजेसमध्ये आहेत. प्रत्येक शाळा कॉलेजेसला भेट देणार